Hello dear students, today we are going to learn and understand how to solve miscellaneous problem set 2 from class 7 mathematics. टेक्स्टबुक मध्ये सगळ्यात शेवटी पेज नंबर 100 वर miscellaneous problem set 2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 11 क्वेश्चन्स आहेत आणि 3 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. आता हे क्वेश्चन्स आपण या आधी सुद्धा सॉल्व्ह केलेले आहेत. हे क्वेश्चन्स म्हणजे या प्रकारचे क्वेश्चन्स वेगवेगळ्या चॅप्टर्स थ्रू आपण या प्रकारचे क्वेश्चन्स सॉल्व्ह केलेले आहेत. मग टेक्स्टबुकच्या शेवटी हे अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला परत का दिलेले आहेत? कारण अतिशय सोपं आहे. फायनल एक्झाम्स येत आहेत आणि फायनल एक्झामची तयारी करण्यासाठी म्हणून आपल्याला टेक्स्टबुकच्या शेवटी हे अशा प्रकारचे क्वेश्चन्स पुन्हा एकदा प्रॅक्टिस म्हणून दिलेले आहेत. मग आता हे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केल्यानंतर आपली रिव्हिजन होणार आहे, हो की नाही? म्हणजे एक्झामचा पेपर आला आणि कोणी तुम्हाला विचारलं की एक्झामची तयारी झालेली आहे ना, मग आउट ऑफ मार्क्स मिळणार ना, मग तुमचे आन्सर असले पाहिजे. चला तर मग क्वेश्चन रीड करायला घेऊयात. Angela deposited 15,000 rupees in a bank at a rate of 9 PCPA. एंजेलाने 15,000 रुपीज बँकेमध्ये ठेवले आणि रेट ऑफ इंटरेस्ट काय होता? 9% per annum. She got simple interest amounting to 5,400 रुपीज आणि त्यावर तिला 5,400 रुपीज इतका इंटरेस्ट मिळाला. मग क्वेश्चन काय विचारलेला आहे? फॉर हाऊ मेनी इयर्स हॅड शी डिपॉझिटेड द अमाऊंट. मग किती वर्षांसाठी तिने ती अमाऊंट डिपॉझिट ठेवलेली होती. आता इथे बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो की दिलेल्या क्वेश्चनमध्ये प्रिन्सिपल कोणता आहे, रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे आणि सिम्पल इंटरेस्ट दिलेला आहे का, दिलेला असेल तर तो कोणता आहे, हो ना, किती वर्षांसाठी ठेवलेला आहे. मग अशा वेळी काय करायचं आहे? क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचं आहे, घाई करायची नाही आहे, सावकाश रीड करायचं आहे आणि अर्थ समजून घ्यायचा आहे की दिलेल्या क्वेश्चनमध्ये एक्झॅक्ट आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे आणि काय काय इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. आता इथे पहा, एंजेला डिपॉझिटेड 15,000 रुपीज म्हणजे एंजेलाने 15,000 रुपीज बँकेमध्ये ठेवलेले आहेत. 15,000 रुपीज तिने बँकेमध्ये ठेवलेत याचाच अर्थ काय? तर 15,000 हे झाले तिचे प्रिन्सिपल. आता इथे रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे पहा, रेट ऑफ 9 PCPA. 9 PCPA म्हणजे 9% पर ॲनम. या रेट ऑफ इंटरेस्टने तिने 15,000 रुपीज बँकेमध्ये ठेवलेले आहेत. पुढे काय त्यांनी दिलेलं आहे? शी गॉट सिम्पल इंटरेस्ट अमाउंटिंग टू 5,400 रुपीज आणि या 15,000 रुपीजवर म्हणजे या प्रिन्सिपलवर तिला सिम्पल इंटरेस्ट मिळालेला आहे. किती? 5,400 रुपीज. मग क्वेश्चनमध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे? फॉर हाऊ मेनी इयर्स हॅड शी डिपॉझिटेड द अमाऊंट. ही जी अमाऊंट तिने डिपॉझिट केलेली आहे 15,000 रुपीज, ती किती वर्षांसाठी तिने डिपॉझिट केलेली आहे, बँकेमध्ये ठेवलेली आहे. लक्षात घ्या, एंजेलाने 9% पर ॲनम या रेट ऑफ इंटरेस्टने 15,000 रुपीज बँकेमध्ये काही वर्षांसाठी ठेवले. काही वर्षांसाठी ठेवल्यानंतर त्यावर तिला 5,400 रुपीज इंटरेस्ट मिळालेला आहे, सिम्पल इंटरेस्ट. मग किती वर्षांसाठी तिने ते बँकेमध्ये ठेवले, असा हा क्वेश्चन आहे. चला तर मग या क्वेश्चनमध्ये काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते आपण पाहून घेऊयात. आणि आता अजून सुद्धा जर तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन्स जरासे डिफिकल्ट वाटत असतील तर मी तुम्हाला सजेस्ट करेल, आपण चॅप्टर नंबर 10 बँक्स अँड सिम्पल इंटरेस्ट हा चॅप्टर अभ्यासलेला आहे. त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 40 पाहिला. प्रॅक्टिस सेट 40 हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पुन्हा एकदा पाहून घ्या. तुमचे सगळे डाऊट्स हा व्हिडिओ पाहिल्यानंतर क्लिअर होतील. चला आता पुन्हा क्वेश्चनकडे येऊयात आणि काय काय आपल्याला दिलेलं आहे. तर प्रिन्सिपल दिलेला आहे 15,000 रुपीज. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट, येस व्हेरी गुड, 9 PCPA. त्यानंतर काय दिलेलं आहे? टाइम पिरियड दिलाय का? नाही. फॉर हाऊ मेनी इयर्स हॅड शी डिपॉझिटेड द अमाऊंट. आपल्याला टाइम पिरियड फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. सो इथे आपण क्वेश्चन मार्क देऊन घेऊयात. त्यानंतर काय दिलेलं आहे? इंटरेस्ट दिलेला आहे का? तर हो, हे पहा, शी गॉट सिम्पल इंटरेस्ट अमाउंटिंग टू 5,400 रुपीज. सो इंटरेस्ट किती तिला मिळालेला आहे? 5,400 रुपीज. आता इथे आपल्याला टाइम पिरियड फाइंड आउट करायचा आहे. मग मॅजिक फॉर्म्युला काय आहे? इंटरेस्ट इज इक्वल टू येस P इंटू R इंटू T अपॉन 100. चला तर मग आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. सो हे पहा, P काय आहे? P म्हणजे प्रिन्सिपल काय आहे? 15,000. त्यानंतर मल्टिप्लिकेशनचं साईन R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे? 9. त्यानंतर T म्हणजे काय? टी म्हणजे टाइम पिरियड. तो आपल्याला दिलेला नाही आहे, तो फाइंड आउट करायचा आहे. मग टी ॲज इट इज इथे राईट करून घ्यायचा, कारण टी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, अपॉन 100. आता त्यानंतर इंटरेस्ट सुद्धा त्यांनी दिलेला आहे क्वेश्चनमध्ये. सो 5,400 अशा प्रकारे इथे राईट करून घ्यायचं आहे.
मुलांनो, तुमच्यापैकी कोणीतरी एकाने मला कमेंटमध्ये एक क्वेश्चन विचारला होता, की जेव्हा आपल्याला टाईम पिरियड फाइंड आउट करायचा असतो, तेव्हा त्याचा फॉर्म्युला वेगळा असतो का? रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करायचा असतो, तेव्हा त्याचा फॉर्म्युला वेगळा असतो का? तर इथे मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते, की जेव्हा कधी आपल्याला प्रिन्सिपल फाइंड आउट करायचं असतं, इंटरेस्ट फाइंड आउट करायचा असतो, रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करायचा असतो, टाईम पिरियड फाइंड आउट करायचा असतो, तेव्हा आपल्याला हा सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता इथे आपण काय केलेलं आहे, इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100 असं केलेलं आहे आणि त्यामध्ये दिलेल्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केलेल्या आहेत आणि मग पुढे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करत जाणारच आहोत. ते आपण पाहूयात, पण त्याही आधी आपण त्या मुलाची क्वेरी सॉल्व्ह करून घेऊयात. आता इथे आपला मॅजिक फॉर्म्युला काय आहे, इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. आलं लक्षात? मग आता जेव्हा आपल्याला टाईम पिरियड फाइंड आउट करायचा असतो तेव्हा आपण काय करतो, तर टीला एकट्याला इथे बाजूला ठेवत असतो, म्हणजे इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवत असतो आणि इतर जे काही शिल्लक आहे इथे त्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देतो, कारण आपल्याला टीला एकट्याला फाइंड आउट करायचं असते ना, बाकीच्या व्हॅल्यूज तर आपल्याकडे असतात, हो ना. मग कशा प्रकारे हा फॉर्म्युला तयार होतो हे पहा. इंटरेस्ट ॲज इट इज येणार इक्वल टू आणि इक्वल टूच्या राईट हँड साईडला आपल्याला फक्त टी ठेवायचं आहे, कारण आपल्याला टी फाइंड आउट करायचा आहे टाईम पिरियड. मग आता पी इंटू आर अपॉन 100 याचे काय करायचे, याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून द्यायचे. मग आता ते असेच जाणार का, तर नाही, त्यामध्ये काहीतरी चेंजेस होणार ना, असेच कसे जाणार. आता इथे पी मल्टिप्लाइड बाय आर आहे जे न्यूमरेटरमध्ये आहे, ते इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला जातील तेव्हा ते डिनॉमिनेटरमध्ये येणार आणि जे डिनॉमिनेटरमध्ये आहे ते न्यूमरेटरमध्ये जाऊन बसणार. मग कशा प्रकारे येणार, सो इथे इंटरेस्ट मग डिवायडेड बाय पी मल्टिप्लाइड बाय आर, हे वरती आहे की नाही न्यूमरेटरमध्ये, ते जाणार इथे खाली डिनॉमिनेटरमध्ये डिवाइड होणार. सो पी मल्टिप्लाइड बाय आर आणि आता इथे 100 डिवाइड होत आहे, तो इथे इंटरेस्टला मल्टिप्लाय होणार. आलं लक्षात? जेव्हा आपल्याला टाईम पिरियड फाइंड आउट करायचा असतो तेव्हा अशा प्रकारे आपल्याला याच फॉर्म्युलामध्ये थोडेसे चेंजेस करावे लागतात आणि मग यामध्ये आपण आपल्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करणार. आता आपल्याला जेव्हा रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करायचा असतो तेव्हा सुद्धा हाच फॉर्म्युला का, तर हो, तेव्हा सुद्धा हाच फॉर्म्युला. इथे आपण टाईम पिरियड फाइंड आउट करायचा होता तेव्हा आपण काय केलं, टाईम पिरियडला एकट्याला राईट हँड साईडला ठेवलं. मग आता इथे जर आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे तर फक्त आरलाच आपण राईट हँड साईडला ठेवणार इक्वल टूच्या. हे पहा, मग फॉर्म्युलामध्ये कशा प्रकारे चेंजेस होतील. सो आर इकडे एकटा राहिला इक्वल टूच्या राईट हँड साईडला. मग आता राईट हँड साईडला जे काही आहे ते सगळे इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला जाणार. सो काय काय राहणार मग, आर सोडून पी मल्टिप्लाइड बाय टी डिवायडेड बाय 100. सो इथे पी मल्टिप्लाइड बाय टी इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला जातील तेव्हा ते कुठे जाणार, डिनॉमिनेटरमध्ये. इथे वर आहेत की नाही न्यूमरेटरमध्ये, मग इकडे जातील तेव्हा डिनॉमिनेटरमध्ये. सो इंटरेस्ट डिवायडेड बाय पी मल्टिप्लाइड बाय टी आणि हा जो 100 इथे डिवाइड होत आहे तो इथे वरती येणार, मल्टिप्लाय होणार इंटरेस्टला. आलं लक्षात तुमच्या? आता आपण जे सॉल्व्ह करत आहोत हे आपण काय केलेलं आहे, फॉर्म्युलामध्ये आधीच चेंजेस नाही केले. आधी आपण काय केलं, आपल्याकडे ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सबस्टिट्यूट केल्या आणि आता हे पहा सगळीकडे नंबर्स आहेत की नाही, हा एकटा टी आहे. मग आता या एकट्या टीला आपल्याला इकडे इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवता येतं आणि हे जे नंबर्स आहेत त्यांना इकडे पाठवता येतात. आलं लक्षात? इतकं सोपं आहे, दोन्ही पद्धती सारख्याच आहेत. काय वेगळेपणा आहे, फॉर्म्युलामध्ये या ठिकाणी आधीच चेंजेस करून घेतलेले आहेत आणि इकडे जे आपण मेथड करत आहोत त्यामध्ये काय करतो, आपण आधी व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करतो आणि मग चेंजेस करून घेतो. चला तर मग सॉल्व्ह करायला घेऊयात. आय होप ज्या विद्यार्थ्याने मला हा क्वेश्चन विचारला होता त्याचं उत्तर त्याला मिळालं असेल. चला सॉल्व्ह करायला घेऊयात पुढे आपण. आता हे पहा, आपल्याला टीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, टाईम पिरियड फाइंड आउट करायचा आहे. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, एकट्या या टीला इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवावं लागणार आहे आणि बाकीचे हे जे नंबर्स आहेत त्या सगळ्यांना आपल्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवावं लागणार. मग ते असेच्या असे जाणार का, तर नाही, त्यामध्ये थोडेफार चेंजेस होणार की नाही. 15,000 मल्टिप्लाइड बाय 9 हे जे न्यूमरेटरमध्ये आहे ते इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला गेल्यावर डिनॉमिनेटरमध्ये जाणार आणि हा जो 100 डिनॉमिनेटरमध्ये आहे तो न्यूमरेटरमध्ये जाणार. हे पहा अशा प्रकारे. सो हा जो 5,400 आहे ना तो ॲज इट इज इथे राहणार बरं का. आता हे जे वरती आहेत ना 15,000 मल्टिप्लाइड बाय 9 ते जाणार इकडे खाली आणि हा जो 100 इथे डिवाइड होतोय
तो जाणार इकडे वरती, मल्टिप्लाय होणार इकडे. इज इक्वल टू काय आता इथे शिल्लक राहिलं, एकटा टी. राईट करून घेऊयात आणि आता सॉल्व्ह करूयात. आता इथे हा 0 हा 0, 100मध्ये सुद्धा 2 झिरोज आहेत. सो हे 2 झिरोज आपण कट करून टाकूयात. आता हा 1 0 आणि हा 1 0 कट करूयात. 540 आणि इकडे आहे 9. 9ने 540ला आपण डिवाइड करू शकतो. 9 1s are 9, 9 6s are 54, 9 zeros are 0. आता 15ने आपण 60ला डिवाइड करू शकतो का, तर हो. 15 1s are 15 आणि 15 4s are 60. सो इथे काय रिमेनिंग आहे, 4. सो 4 इज इक्वल टू टी, म्हणजेच टी इज इक्वल टू 4. आणि टी काय आहे, टी म्हणजे काय, टी म्हणजे आहे टाइम पिरियड. सो टाइम पिरियड काय आला इथे, 4. सो एंजेलाने जे 15,000 रुपीज 9% पर ॲनमने बँकेमध्ये ठेवले होते, ज्याच्यावर तिला 5,400 रुपीज इतका इंटरेस्ट मिळाला, ते तिने किती वर्षांसाठी ठेवले होते, तर 4 इयर्ससाठी. आलं लक्षात. हे पहा, फायनल आन्सर राईट करूयात. Angela had deposited the amount for 4 years. Let's see next question. 10 men take 4 days to complete the task of tarring a road. How many days would 8 men take? Tarring a road म्हणजे रस्त्याचे डांबरीकरण करणे. मग रस्त्याचे डांबरीकरण करण्याचं हे जे काम आहे, हे जे टास्क आहे, ते कंप्लीट करण्यासाठी 10 माणसांना 4 दिवस लागत आहेत. 10 men takes 4 days. मग क्वेश्चनमध्ये काय विचारले, हाऊ मेनी डेज वुड 8 men take? मग 8 माणसांना किती दिवस लागतील. आता इथे तुम्हाला आठवलं का, हा जो क्वेश्चन आहे तो कोणत्या चॅप्टरशी रिलेटेड आहे, कोणत्या टॉपिकशी रिलेटेड आहे. येस, डायरेक्ट प्रपोर्शन अँड इन्व्हर्स प्रपोर्शन. जर तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना थोडेसे डाऊट्स येत असतील, थोडं कठीण वाटत असेल, तर मी सांगेन तुम्हाला, सजेस्ट करेल की तुम्ही हे जे व्हिडिओज आहेत ते पुन्हा एकदा पाहून घ्या. म्हणजे अशा प्रकारचा अगदी सिम्पल क्वेश्चन आहे, असा जर क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये आला तर तुम्ही खूप इझिली आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. काय करायचं आहे, तुमचे फक्त डाऊट्स क्लिअर करून घ्यायचे आहेत की डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय, इन्व्हर्स प्रपोर्शन म्हणजे काय, आणि ते प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे असतात. खूप इझी आहे, काही कठीण नाही आहे यामध्ये. आउट ऑफ मार्क्स तुमच्या खिशात असणार आहेत. तुम्हाला एकदा कन्सेप्ट कळाली ना की डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय आणि त्याचे आन्सर कसे फाइंड आउट करायचे आहे, आणि इन्व्हर्स प्रपोर्शन म्हणजे काय, त्याचे आन्सर कसे फाइंड आउट करायचे, तर खूप इझी आहे. हे पहा, आता हे व्हिडिओज जे आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला आता आपण आपल्या क्वेश्चनचे आन्सर सॉल्व्ह करायला घेऊयात. काय करायचे, सगळ्यात आधी आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे क्वेश्चनमध्ये ती आपल्याला राईट करून घ्यायची. आता काय दिलेलं आहे, 10 men take 4 days to complete the task. नंबर ऑफ मेन दिलाय आणि नंबर ऑफ डेज दिलेत. सो इथे आपण राईट करून घ्यायचं नंबर ऑफ मेन अँड नंबर ऑफ डेज. 10 माणसांना 4 दिवस लागत आहेत. नंबर ऑफ मेन किती, 10, आणि नंबर ऑफ डेज किती, 4. पुढे काय क्वेश्चन आहे, हाऊ मेनी डेज वुड 8 men take? मग 8 माणसांना किती डेज लागतील असं दिलंय. सो नंबर ऑफ मेन काय आहे इथे, 8, आणि किती डेज लागतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणून त्याला आपण घेऊयात एक्स आणि ते खाली राईट करून टाकूयात. लेट अस सपोज दॅट 8 men रिक्वायर एक्स डेज टू टार द रोड. आता महत्वाची गोष्ट करायची आपल्याला, हे जे दिलेले आहे प्रपोर्शन ते डायरेक्ट प्रपोर्शन आहे की इन्व्हर्स प्रपोर्शन आहे ते ओळखायचं आहे. लक्षात घ्या, 10 माणसांना टास्क कंप्लीट करायला 4 दिवस लागत आहेत. मग 8 माणसांना किती दिवस लागतील, 10 माणसांची संख्या इथे जास्त आहे, त्यांना 4 दिवस लागत आहेत. माणसांची संख्या कमी केल्यावर एखादे काम करण्यासाठी डेजची संख्या वाढणार आहे ना, जास्त डेज लागतील. सो एक क्वांटिटी कमी होतीये तर दुसरी क्वांटिटी वाढतीये, यालाच काय म्हणतात, इन्व्हर्स प्रपोर्शन. चला तर मग इथे राईट करून टाकूयात. द नंबर ऑफ मेन अँड द नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू टार द रोड आर इन इन्व्हर्स प्रपोर्शन. आणि तुम्हाला तर माहित आहे की इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये प्रोडक्ट हे कॉन्स्टंट असते. थोडं जरी कन्फ्युजन असेल तर मागे जायचं आहे आणि व्हिडिओज पाहायचे आहेत. तुमचे सगळे डाऊट्स 100% इथे क्लिअर होऊन जाणार आहेत. लक्षात आलं ना. हे पहा, आता यांचे जे प्रोडक्ट आहे 10 आणि 4, यांचं प्रोडक्ट किती येतं, 40 येतं. मग 8 मल्टिप्लाइड बाय एक्स केल्यानंतर 40च आलं पाहिजे. आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. चला पाहूयात आता कसं सॉल्व्ह करायचं आपल्याला. हे पहा, सो 10 मल्टिप्लाइड बाय 4 इज इक्वल टू 8 मल्टिप्लाइड बाय एक्स.
तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची की नाही. मग या एक्सला एकट्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवायचे आणि हा जो 8 आहे जो इथे मल्टिप्लाय होतोय तो कुठे जाणार, तो जाणार इकडे इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला आणि डिवाइड होणार कारण इथे मल्टिप्लिकेशन मध्ये येतो. चला हे पहा अशा प्रकारे 10 मल्टिप्लाइड बाय 4 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू एक्स. आता आपण डिवाइड करू शकतो की नाही इथे 4 1 जार 4 आणि 4 2 जार 8. त्यानंतर या 2 ने या 10 ला डिवाइड करू शकतो 2 1 जार 2 अँड 2 5 जार 10. सो एक्स इज इक्वल टू काय आलं, एक्स इज इक्वल टू आलं 5. आता हे पहा बरं इथे एक्सच्या जागी 5 घाला आणि पहा प्रोडक्ट कॉन्स्टंट येतं का. 10 मल्टिप्लाइड बाय 4 किती येतं 40 आणि 8 मल्टिप्लाइड बाय 5 किती येतं 8 5 जार 40. पाहिलं या दोघांचे प्रोडक्ट आणि या दोघांचे प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे, इक्वल आहे. सो एक्स इज इक्वल टू 5. दॅट मीन्स 8 men विल रिक्वायर 5 days टू टार द रोड. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नसरुद्दीन अँड महेश इन्व्हेस्टेड 40,000 rupees and 60,000 rupees respectively to start a business. आता इथे पार्टनरशिपचा क्वेश्चन आहे. हे पहा नसरुद्दीन आणि महेश या दोघांनीही बिझनेस स्टार्ट करण्यासाठी 40,000 आणि 60,000 रुपीज इन्व्हेस्ट केलेले आहेत. म्हणजे काय नसरुद्दीननी 40,000 आणि महेशनी 60,000 इन्व्हेस्ट केलेले आहेत. दे मेड अ प्रॉफिट ऑफ 30% आणि त्यावर त्यांना 30% दोघांना मिळून प्रॉफिट झालेला आहे. हाऊ मच प्रॉफिट डिड ईच ऑफ देम मेक. मग नसरुद्दीन आणि महेश या दोघांचा प्रत्येकी किती प्रॉफिट आहे असा आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. लक्षात घ्या नसरुद्दीनने किती इन्व्हेस्ट केलेले आहेत 40,000 तर महेशने 60,000 इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि या दोघांनी एक बिझनेस स्टार्ट केला. बिझनेस स्टार्ट केल्यानंतर त्यांनी जितके इन्व्हेस्ट केले त्यावर त्यांना 30% इतका प्रॉफिट झाला. आता दोघांनी मिळून किती इन्व्हेस्ट केले चला पाहूयात. 40,000 प्लस 60,000 किती झाले 1 लाख. सो 1 लाख इतकी अमाऊंट त्यांनी इन्व्हेस्ट केली, बिझनेस स्टार्ट केला आणि त्यानंतर त्यांना 30% इतका प्रॉफिट झाला. मग क्वेश्चन आपल्याला काय विचारलेला आहे की प्रत्येकी किती प्रॉफिट झाला. मग आता प्रत्येकी किती प्रॉफिट झाला हे कसे फाइंड आउट करणार. आधी आपल्याला 30% म्हणजे किती ते पाहावं लागेल बरोबर की नाही. आणि मग त्यानंतर ज्याने जितके इन्व्हेस्ट केलेले आहेत त्याच प्रपोर्शनमध्ये त्यांना प्रॉफिट मिळणार की नाही, की दोघांना इक्वल प्रॉफिट देणार नाही. कारण नसरुद्दीनने 40,000 इन्व्हेस्ट केलेले आहेत तर महेशने जास्त अमाऊंट इन्व्हेस्ट केली आहे की नाही 60,000. म्हणजेच ज्याने जितके इन्व्हेस्ट केलेले आहेत त्याच प्रपोर्शनमध्ये त्यांना प्रॉफिट हा मिळणार आहे. चला तर मग आपण आता क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. आय होप तुम्हाला इथे तुमचे डाऊट्स क्लिअर झाले असतील, क्वेश्चन व्यवस्थित कळाला असेल. हे पहा नसरुद्दीनने किती इन्व्हेस्ट केलेले आहेत 40,000, महेशने इन्व्हेस्ट केलेले आहेत 60,000. टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे तर 40,000 प्लस 60,000 1 लाख रुपीज आणि त्यांना प्रॉफिट किती मिळालेला आहे 30%. मग आता 30% टोटल प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. कितीवर त्यांना 30% इतका प्रॉफिट झालेला आहे, किती इन्व्हेस्ट केल्यानंतर. टोटल इन्व्हेस्टमेंट किती होती त्यांची 1 लाख हो ना. सो 30% ऑफ 1 लाख. तर 30% म्हणजे काय पर्सेंट म्हणजे पर 130 हो ना. म्हटलं 30/100 पर 100 30%चा अर्थच तो असतो की पर 100. ऑफ म्हणजे काय मल्टिप्लिकेशन आणि 1 लाख. आता इथे हे 2 zeros आणि हे 2 zeros कट होऊन जाणार आणि किती रिमेनिंग आहे आता इथे 1000 मल्टिप्लाइड बाय 30. 1000 मल्टिप्लाइड बाय 30 किती होणार 30,000. सो दोघांनाही टोटल प्रॉफिट किती झालेला आहे 30,000 इतका दोघांचाही प्रॉफिट आहे. मग आता आपल्याला प्रपोर्शन फाइंड आउट करावं लागेल कारण नसरुद्दीनने 40,000 इन्व्हेस्ट केलेत, महेशने 60,000. म्हटलं यांचा प्रपोर्शन काय आहे, कोणत्या प्रपोर्शनमध्ये यांनी इन्व्हेस्ट केलेले आहे ते आपल्याला फाइंड आउट करावं लागणार. चला तर मग इथे राईट करून घेऊयात. प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट नसरुद्दीनचा 40,000 इज टू 60,000. 40,000 इज टू 60,000 लाच आपण अशा प्रकारे सुद्धा राईट करू शकतो प्रपोर्शनमध्ये. आता इथे पहा 40,000 मध्ये 4 zeros आहेत, 60,000 मध्ये 4 zeros आहेत. सो हे zeros आपण इथे कट करू शकतो आणि याला
आणखीन रिड्यूस करू शकतो, कारण इकडे वर 4 आहे, खाली 6 आहे. 2 ने आपण या दोघांनाही डिवाइड करू शकतो. 2 जार 4 आणि 2 3 जार 6. सो इथे काय आलेलं आहे 2/3. 2/3 म्हणजेच 2:3. बरोबर. म्हणजे हे काय झालं 2:3 यांचं प्रपोर्शन झालं, प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट. या प्रपोर्शनमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलेला आहे दोघांनी. चला तर मग आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की त्यांचा प्रॉफिट किती आहे. हो ना. आता त्यासाठी काय करूया तिथे आपण लेट द प्रॉफिट ऑफ नसरुद्दीन अँड महेश बी 2x अँड 3x रिस्पेक्टिव्हली. आपल्याला प्रपोर्शन मिळालेलं आहे की नाही. हो ना. म्हटल्यावर त्यांचा जो प्रॉफिट झालेला आहे तो आपण काय घेऊयात, त्याच प्रपोर्शनमध्ये त्यांना प्रॉफिट होणार आहे ना, ज्या प्रपोर्शनमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलेलं आहे. प्रपोर्शन काय आहे इन्व्हेस्टमेंटचं 2:3. मग याच प्रपोर्शनमध्ये त्यांना प्रॉफिट होणार आहे. म्हणून इथे आपण नेक्स्ट सेंटेन्स राईट केलेले आहे लेट द प्रॉफिट ऑफ नसरुद्दीन अँड महेश बी 2x अँड 3x रुपीज रिस्पेक्टिव्हली. सो आता इथे आपण राईट करून घेऊयात 2x प्लस 3x इज इक्वल टू, दोघांचं किती आहे प्रॉफिट 30,000 आहे ना टोटल प्रॉफिट. सो 2x प्लस 3x किती आहे 30,000 आहे. सो 2x प्लस 3x किती झाले 2 प्लस 3 5. सो 5x इज इक्वल टू 30,000. आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. म्हटल्यावर हा जो 5 आहे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे एक्स बरोबर, तो इकडे जाऊन इक्वल टूच्या राईट हँड साईडला जाऊन डिव्हिजनमध्ये चेंज होणार. सो x इज इक्वल टू 30,000 डिवायडेड बाय 5. 5 ने 30,000ला डिवाइड करून घेऊयात. सो 5 1 जार 5, 5 6 जार 30 आणि 5 0 जार 0, 5 0 जार 0, 5 0 जार 0. सो x इज इक्वल टू किती आलं 6,000. x इज इक्वल टू किती आपल्याला मिळालेला आहे 6,000. आता आपण इझिली नसरुद्दीनला किती प्रॉफिट झाला आणि महेशला किती प्रॉफिट झाला हे फाइंड आउट करू शकतो, कारण नसरुद्दीन्स प्रॉफिट आपण किती घेतलेला आहे 2x घेतलेला आहे. एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. सो 2 मल्टिप्लाइड बाय 6,000. आता इथे मल्टिप्लाइड बाय 6,000 का केलं हे पहा 2x 2 आणि x या दोघांमध्ये कोणतेच साईन नाही, म्हणजे तिथे मल्टिप्लिकेशनचे साईन असते हे कधीही विसरायचे नाही. म्हणून इथे आपण 2 राईट केलं. मग मल्टिप्लिकेशन आणि एक्सची व्हॅल्यू 6,000 आपल्याला आलेली आहे ती इथे आपण राईट केली. 2 मल्टिप्लाइड बाय 6,000 किती झाले 12,000. सो नसरुद्दीनने चा जो प्रॉफिट आहे तो किती आहे 12,000 आहे. आता महेशचा प्रॉफिट घेऊयात. महेशचा प्रॉफिट किती आपण इथे घेतलेला होता 3x ना. सो 3x म्हणजेच 3 मल्टिप्लाइड बाय एक्सची व्हॅल्यू 6,000. मल्टिप्लिकेशन करा तुम्हाला आन्सर मिळणार आहे 18,000. सो महेशचा प्रॉफिट झालेला आहे 18,000. फायनल आन्सर राईट करूयात. द प्रॉफिट्स ऑफ नसरुद्दीन अँड महेश आर 12,000 रुपीज अँड 18,000 रुपीज रिस्पेक्टिव्हली. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 4. द डायमीटर ऑफ अ सर्कल इज 5.6 सेंटीमीटर्स. फाइंड इट्स सर्कम्फरन्स. आठवलं का कोणत्या चॅप्टरमधला आहे हा क्वेश्चन. चॅप्टर नंबर 11 सर्कल, प्रॅक्टिस सेट 42. जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. काय दिलेलं आहे क्वेश्चन की एक सर्कल आहे आणि त्या सर्कलचा डायमीटर किती आहे 5.6 सेंटीमीटर्स. तर आपल्याला काय करायचं आहे या सर्कलचा सर्कम्फरन्स फाइंड आउट करायचा आहे. इथे आपण राईट करून घेऊया सोल्युशन. डायमीटर किती आहे डायमीटर म्हणजे d 5.6 सेंटीमीटर्स आणि सर्कम्फरन्स फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला कोणता आहे. आता इथे लक्षात घ्या आपल्याला डायमीटर काय आहे तो माहीत आहे, म्हटल्यावर सर्कम्फरन्स फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आपण यूज करतो पाय d आणि पायची काय व्हॅल्यू असते 22/7. हो ना. सो पायची व्हॅल्यू 22/7 मल्टिप्लाइड बाय d काय आहे 5.6. व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट केलेल्या आहेत फॉर्म्युलामध्ये. आता आपण पुढे सॉल्व्ह करायला घेऊयात. सो 22/7 मल्टिप्लाइड बाय 5.6लाच आपण फ्रॅक्शनल फॉर्ममध्ये कशा प्रकारे राईट करतो. आता इथे डेसिमल पॉईंट नंतर 1 डिजिट आहे. हो ना. म्हटल्यावर फ्रॅक्शन फॉर्ममध्ये आपण अशा प्रकारे राईट करणार 56/10. चला आता इथे व्हॅल्यूज आपल्याला रिड्यूस करता येत आहेत का तर हो 7ने आपण 56ला इझिली डिवाइड करू शकतो. 7 1 जार 7 आणि 7 8 जार 56.
सो इथे काय राहिलं 22 मल्टिप्लाइड बाय 8 अपॉन 10. तर 22 मल्टिप्लाइड बाय 8 किती होते, मल्टिप्लिकेशन करून पहा. हे पहा, मल्टिप्लाय केल्यानंतर प्रोडक्ट येते 176. सो इथे राईट करूयात 176 अपॉन 10. 176 अपॉन 10 आहे म्हटल्यावर याला आपण आता पुन्हा डेसिमल फॉर्ममध्ये चेंज करू शकतो की नाही. इथे 10 आहे, 1 वर किती झिरोज आहेत, 1 झिरो आहे म्हटल्यावर जर आपल्याला डेसिमल पॉईंट द्यायचा असेल तर आपण कुठे देणार 176ला, तर 1 डिजिट राईट साईडने 1 डिजिट सोडून. 1 डिजिट सोडून का, कारण इथे आपल्याकडे 1 झिरोच आहे फक्त, म्हणून हे पहा अशा प्रकारे आपण राईट साईडने 1 डिजिट सोडून म्हणजे 6 नंतर इथे आपण देणार डेसिमल पॉईंट. सो इथे आपले काय आन्सर झाले 17.6. युनिट कोणते यूज करणार, इथे डायमीटरचे इथे कोणते युनिट आहे, सेंटीमीटर ना. सो इथे सुद्धा आपण युनिट यूज करणार सेंटीमीटर. चला आपले फायनल आन्सर राईट करूयात. द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज 17.6 सेंटीमीटर्स. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 5, एक्सपांड. आता इथे पहा बायनॉमियल्स दिलेले आहेत आणि त्यांचा स्क्वेअर आहे आणि आपल्याला एक्सपांड करायला सांगितलंय. सो हे क्वेश्चन्स आपण कुठे सॉल्व्ह केलेले होते, येस, चॅप्ट नंबर 14 अल्जेब्रिक फॉर्म्युला एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर्स, हो ना. चला राईट करून घेऊया. तिथे आपण आपला फर्स्ट सब क्वेश्चन 2a - 3b द होल स्क्वेअर एक्सपांड करायचं आहे आपल्याला. काय होता फॉर्म्युला आपला, अल्जेब्रिक फॉर्म्युला a - b द होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर - 2ab प्लस बी स्क्वेअर. आता इथे एच्या जागी काय आहे 2a आणि बीच्या जागी काय आहे 3b. सो इथे आपण राईट करून घेऊयात. हिअर a इज इक्वल टू 2a आणि b इज इक्वल टू 3b. सो फॉर्म्युलानुसार आपण इथे राईट करून घेऊयात. 2a - 3b द होल स्क्वेअर इज इक्वल टू काय सांगतो फॉर्म्युला, a स्क्वेअर - 2ab प्लस बी स्क्वेअर. आता इथे आपल्याला काही करायचं नाही, फक्त एक काम करायचं आहे. काय, तर इथे आपल्या क्वेश्चननुसार आपल्याला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्यात फॉर्म्युलामध्ये. सो ए स्क्वेअर दिलेला आहे की नाही, ए काय आहे आपल्या क्वेश्चनमध्ये 2a आहे ना. सो इथे 2aचा स्क्वेअर राईट करावा लागणार. सो 2a द होल स्क्वेअर मायनस 2ab. सो 2ab मधला 2 ॲज इट इज राईट करणार. एची काय व्हॅल्यू आहे हे पहा 2a. सो 2a राईट करणार. त्यानंतर बीची काय व्हॅल्यू आहे 3b. सो 3b प्लसचं साईन ॲज इट इज फॉर्म्युलानुसार. त्यानंतर बी स्क्वेअर, बी काय आहे 3b. सो 3b द होल स्क्वेअर. आता पुढे काय करणार हे पहा, इज इक्वल टू साईन द्यायचं आहे आणि 2a द होल स्क्वेअर म्हणजे काय, द होल स्क्वेअर म्हणजे काय, हा जो स्क्वेअर आहे तो या 2चा पण आहे आणि या एचा पण आहे, हो ना. सो इथे नेक्स्ट स्टेपमध्ये राईट करूयात 2 स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय ए स्क्वेअर. आता इथे मल्टिप्लिकेशनचं साईन का दिले हे तुम्हाला सांगायची अजिबात गरज भासली नाही पाहिजे. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की इथे कोणतंच साईन नाही आहे म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. मी पुन्हा पुन्हा आता हे सांगणार नाही आहे. आता तुम्ही मोठे झालेले आहात, 8th स्टँडर्डमध्ये जाणार आहात, फायनल एक्झामचा पेपर सॉल्व्ह करणार आहात, हो ना. सो सबट्रॅक्शनचं साईन ॲज इट इज. आता इथे 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय ए राईट करूयात. 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय ए. आता इथे 2 ब्रॅकेटच्या मध्ये सुद्धा कोणतंच साईन नाही म्हणून इथे आपण मल्टिप्लिकेशनचं साईन दिलं. त्यानंतर 3 मल्टिप्लाइड बाय बी येणार. त्यानंतर हे प्लसचं साईन ॲज इट इज. आता 3 आणि बी द होल स्क्वेअर दिलेला आहे. द होल स्क्वेअर म्हणजे हा जो स्क्वेअर आहे तो 3चा पण आहे आणि बीचा पण आहे. सो 3 स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय बी स्क्वेअर. आता 2चा काय स्क्वेअर आहे 2 2 आर 4. त्यानंतर एचा स्क्वेअर ए स्क्वेअरच राईट करणार. आता इथे आपण मल्टिप्लिकेशनचं साईन दिलेलं नाही आहे कारण आता त्याची काही गरजच नाही आहे. त्यानंतर मायनसचं साईन. आता 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 3 किती होणार, तर 2 2 आर 4 4 3 आर 12. सो 12 येणार इथे. आता इथे ए आहे आणि मल्टिप्लाइड बाय इथे बी आहे. सो ए बी प्लसचं साईन ॲज इट इज इथे खाली देऊन घ्यायचं आहे. आता 3चा स्क्वेअर 9, बीचा स्क्वेअर बी स्क्वेअर.
सो हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. सो इथे फायनल आन्सर इथे आपण अशा प्रकारे राईट करून घेऊयात. चला नेक्स्ट बायनॉमियलचा स्क्वेअरचा एक्सपांडेड फॉर्म आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. नेक्स्ट आहे 10 + y द होल स्क्वेअर. फॉर्म्युला काय सांगतो? a + b द होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअर. आता इथे a च्या जागी आहे 10 आणि b च्या जागी आहे y. सो राईट करून घेऊयात. हिअर a इज इक्वल टू 10 अँड b इज इक्वल टू y. सो 10 + y द होल स्क्वेअर इज इक्वल टू, फॉर्म्युलानुसार व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घ्यायच्या आहेत. a स्क्वेअर आहे की नाही इथे फॉर्म्युलामध्ये, म्हटल्यावर इथे a ची काय व्हॅल्यू आहे 10, मग 10चा स्क्वेअर प्लस 2ab. सो 2ab मधला 2 ॲज इट इज, a च्या जागी 10 राईट करणार आणि b च्या जागी y. सो 10 अँड y. त्यानंतर प्लस b स्क्वेअर. b ची काय व्हॅल्यू आहे y. सो yचा स्क्वेअर. चला पुढे सॉल्व्ह करून घेऊयात. 10चा स्क्वेअर किती? 100 प्लस आता इथे 2, मग ब्रॅकेटमध्ये 10, मग ब्रॅकेटमध्ये y. यांच्यामध्ये कोणतेच साईन नाही आहे. 2 10 y याचाच अर्थ काय? मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. सो 2 × 10 × y प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 100 प्लस 2 × 10 किती झाले? 20 आणि हा y. सो 20y प्लस y स्क्वेअर. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. चला नेक्स्ट थर्ड सब क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. इथे काय विचारलेले आहे? p/3 + q/4 द होल स्क्वेअर. फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो? a + b द होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअर. बरोबर. आता इथे a च्या जागी काय आहे? आता हे फ्रॅक्शन पाहून घाबरून जायचं नाही, सेम मेथडने आपल्याला सॉल्व्ह करत जायचं आहे. नाहीतर काही मुलांना फ्रॅक्शन पाहिलं, थोडे आणखी मोठे नंबर पाहिले की त्यांचे डोळे फिरायला लागतात. सगळं येत असतं पण गडबड करून टाकतात. अजिबात गडबड करायची नाहीये, सावकाश सॉल्व्ह करायचं. आपल्याला सगळं येत आहे, हो ना. आपण सगळा अभ्यास केलेला आहे, वर्षभर केलेला अभ्यास. आता इथे आपल्याला एक्झाममध्ये टीचरला दाखवायचं आहे की आम्हाला सगळं येतंय. आता इथे a च्या जागी काय आहे? p/3 आणि b च्या जागी काय आहे? q/4. सो राईट करून घेऊयात. हिअर a इज इक्वल टू p/3 आणि b इज इक्वल टू q/4. चला आपण फॉर्म्युलानुसार इथे व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. a स्क्वेअर आहे इथे, हो ना, आणि a ची काय व्हॅल्यू आहे? p/3. सो p/3 द होल स्क्वेअर अशा प्रकारे आपल्याला राईट करायचं आहे. प्लस 2ab मधला 2 ॲज इट इज. a ची व्हॅल्यू p/3 आहे. सो इथे राईट करून घेऊयात. b ची व्हॅल्यू q/4 आहे. राईट करून घेऊयात. प्लसचं साईन ॲज इट इज. b स्क्वेअर, b ची काय व्हॅल्यू आहे? q/4. आता इथे b चा स्क्वेअर दिलाय ना, म्हटल्यावर q/4 द होल स्क्वेअर अशा प्रकारे आपल्याला राईट करायचे आहे. आता इथे p/3 द होल स्क्वेअर याचा काय अर्थ आहे? हा जो स्क्वेअर आहे तो p चा पण आहे आणि 3 चा पण आहे. यालाच आपण अशा प्रकारे राईट करूयात. p²/3². त्यानंतर प्लसचं साईन ॲज इट इज. त्यानंतर हा 2 राईट करून घेऊयात. आता इथे कोणतेच साईन नाही आहे ना, मग मल्टिप्लिकेशनचे साईन आहे आणि हे ब्रॅकेट आहेत ते रिमूव्ह करून टाकूयात आपण. सो p/3 × q/4. त्यानंतर प्लसचे साईन ॲज इट इज. आता इथे q/4 द होल स्क्वेअर म्हणजेच काय? येस, व्हेरी गुड. हा जो स्क्वेअर आहे तो क्यूचा पण आहे आणि 4चा पण आहे. मग याला आपण असे राईट करणार q²/4². आता इथे पहा काय करायचं आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जिथे मल्टिप्लिकेशन आहे ना ते सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. प्लस मायनसचे साईन जे आहे ते वेगळं ठेवायचं आहे. आता इथे मल्टिप्लिकेशन आहे ना, पाहायचं आहे की कोणते नंबर्स आपल्याला इथे रिड्यूस करता येत आहेत. इथे 4 आहे आणि इथे 2 आहे, हो ना. सो 2 1 जार 2 आणि 2 2 जार 4. सो इथे आपण हे रिड्यूस करू शकतो. बरोबर. आता नेक्स्ट स्टेपमध्ये कसे राईट करणार? p² आपण काहीच करू शकत नाही. 3चा काय स्क्वेअर होतो? 9. सो याला आपण p²/9 असे राईट करू शकतो. प्लस हा जो 1 आहे तो नाही राईट केला तरीही चालतो, पण इथे आपण कन्फ्युजन नको म्हणून राईट करून घेऊयात. त्यानंतर मल्टिप्लाइड बाय p/3 × q/2. आता इथे 2 का राईट केला? कारण आपण इथे 4ला रिड्यूस केलेलं आहे ना, डिवाइड केलेलं आहे म्हणून. प्लस q²/4². 4चा काय स्क्वेअर आहे? 16. सो q²/16. आता नेक्स्ट स्टेपमध्ये कसे करणार? आता हा 1
जसं की मी तुम्हाला सांगितलं त्याची काहीच व्हॅल्यू नाही आहे तर या ठिकाणी, कारण त्याला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केलं तरी तो नंबर हाच प्रोडक्ट येणार आहे. सो इथे पहा 1 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 2, डिनॉमिनेटर काय आहे इथे 3 आहे आणि इथे 2 आहे. सो मल्टिप्लिकेशन करा, 3 2s आर 6 होणार आणि पी मल्टिप्लाइड बाय क्यू काय होणार पी क्यू होणार. सो इथे राईट करून घेऊयात. नेक्स्ट स्टेपमध्ये पी स्क्वेअर अपॉन 9 प्लसचं साईन, त्यानंतर पी क्यू अपॉन 6. पी क्यू अपॉन 6 कसे आले हे पहा, पी आपण न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करत असतो आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर, हो ना. सो पी मल्टिप्लाइड बाय क्यू पी क्यू आणि 3 मल्टिप्लाइड बाय 2, 3 2s आर 6. सो पी क्यू अपॉन 6 प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 16. सो आता इथे याला आणखी आपण पुढे सॉल्व्ह करू शकतो का, तर नाही. सो हे झाले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला आता क्वेश्चन नंबर 5चा लास्ट सब क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूयात. काय आहे, y -3 अपॉन y द होल स्क्वेअर. फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो, a मायनस बी द होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. इथे a च्या जागी आहे y आणि b च्या जागी आहे 3 अपॉन y. सो चला फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. a स्क्वेअर, a च्या जागी काय आहे y, सो yचा स्क्वेअर, त्यानंतर मायनसचे साईन ॲज इट इज जसं की फॉर्म्युलामध्ये आहे, त्यानंतर 2ab मधला 2 ॲज इट इज, a ची काय व्हॅल्यू आहे, a ची व्हॅल्यू आहे y, सो राईट करून घेऊयात y. b ची काय व्हॅल्यू आहे, b ची व्हॅल्यू आहे 3 अपॉन y, राईट करा 3 अपॉन y, त्यानंतर प्लसचं साईन ॲज इट इज, b चा स्क्वेअर, सो b ची व्हॅल्यू आहे 3 अपॉन y, सो 3 अपॉन y द होल स्क्वेअर. आता चला पुढे सॉल्व्ह करून घेऊयात. काय येणार पुढे, y स्क्वेअर ॲज इट इज येणार आणि आता इथे कोणतेच साईन नाही आहे ना 2y आणि 3 अपॉन y यांच्यामध्ये, तर मल्टिप्लिकेशनचे साईन देऊन घेऊया. हे पहा अशा प्रकारे प्लस, आता इथे हा जो स्क्वेअर आहे तो 3चा पण आहे आणि yचा पण आहे ना, मग याला अशा प्रकारे राईट करून घेऊया. चला नेक्स्ट आता इथे हा y आणि हा y कट होणार, राईट करून घेऊयात. पुढे y स्क्वेअर मायनस, आता इथे हा 2 आहे आणि इथे हा 3 आहे, 2 मल्टिप्लाइड बाय 3 किती येणार 6 येणार. सो 2 मल्टिप्लाइड बाय 3, त्यानंतर प्लसचं साईन, 3चा स्क्वेअर किती, 3चा स्क्वेअर 9 आणि yचा स्क्वेअर ॲज इट इज y स्क्वेअर. सो इथे y स्क्वेअर मायनस 6 प्लस 3 अपॉन y स्क्वेअर हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. सो इथे आपले मिसेसेलिनियस प्रॉब्लेम सेट 2 मध्ये 5 क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहेत. या पुढचे क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. If you found this video helpful and learned something new, don't forget to hit that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thanks for watching. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.